निफाडमधील दिंडोरी तास गावात चक्क 2 कुत्र्यांनी मिळून बिबट्याला पळवून लावलं। घराच्या अंगणामध्ये रात्री राखणदारीसाठी असलेल्या या कुत्र्यांनी बिबट्याला कडवा प्रतिकार केला। ही संपूर्ण घटना शेतकरी बाळासाहेब तासकर यांनी घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। त्यामुळे बिबट्याला वन विभागाने तातडीने जेरबंद करावं अशी मागणी होऊ लागली। आळंदीमध्ये गोविंदगिरी महाराजांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त गीता भक्ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केलं। तसंच काशी मथुरेमध्ये लवकरच मंदिर उभारलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। या ठिकाणी नेताळेमध्ये मतोबा महाराजांची यात्रा सुरू आहे, त्यामुळे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाल्यानं मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। साताऱ्यातील धोम धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड पडलेला आहे। अचानक कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। हे पाणी ओढ्यातून वाहून गेल्यामुळे शेतीचं नुकसान टळलं, मात्र या पाण्यात ऊसतोड कामगारांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेलंय। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनानं मदत जाहीर केली आहे। नोव्हेंबरमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे। सुमारे 333 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गावकऱ्यांनी पाण्यासाठी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता। त्याची दखल घेत आमदार समाधान आवताडे यांनी तातडीने शेतकरी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। वैसाळ योजनेतील पाण्याच्या नियोजनासंदर्भात अधिकाऱ्यांना यावेळेस सूचना देण्यात आल्या। तालुक्यातील 19 कायम दुष्काळी गावातील गावकरी यावेळेस आक्रमक झाले होते।